ओके. सो सिम्पली आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे. आपण गिट बघतोय, गिट ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज बघितलेले आहे, वेगवेगळ्या ब्रांचेस आपण क्रिएट करून बघितल्या. ठीक आहे. आणि देन त्यामध्ये कशा पद्धतीने डेटा मूव्ह होतो फ्रॉम लॅपटॉप टू रिपॉझिटरी अँड रिपॉझिटरी टू लॅपटॉप, दोन्ही प्रोसेसेस आपण बघितलेल्या आहेत. इनिशियल लेवलवर आपण आपल्या लॅपटॉपमधून जर एखादी रेपॉझिटरी क्रिएट करतो तर ती कशी समोर पाठवायची, तिथला डेटा कसा आपण तिकडे आपल्या सेंट्रलाइज रेपॉझिटरीमध्ये पाठवायचा ते आपण बघितलं आहे. आणि सेंट्रलाइज रेपॉझिटरी क्रिएट करून ती आपल्या लॅपटॉपमध्ये घ्यायची, तिथे काम करायचं, देन डेटा पुश करायचा, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. गिटच्या बेसिक कमांड्स आपण बघून बेसिक कन्सेप्ट पण आपण बघितलेले आहेत. डिफरंट कमिट ब्रांचिंग वर पूर्ण कमांड्स आपण बघितलेले आहेत, कमांड लाईन थ्रू कसं काम करतात. इवन मी तुम्हाला गिटलॅबमध्ये गिटहबमध्ये कशा पद्धतीने पुल रिक्वेस्ट रेज करतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. राईट. नवीन फाईल इथून सुद्धा आपण क्रिएट करतो. एवढं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, बोला. CLI वरून नाही होती. CLI वरून काय होतं, आपण डायरेक्ट मर्ज करतो. CLI मध्ये आपल्याला रिक्वेस्ट टाकता येत नाहीये, आपण सिम्पली मर्ज करायला जातो. ओके. बट त्याआधी आपल्याला कमांड लाईन थ्रू आपण चेक करू शकतो की डेटा इट्स व्हॅलिड ऑर नॉट. जो सिनियर डेव्हलपर असेल तो चेक करेल त्या ब्रांचमध्ये असलेला डेटा व्हॅलिड आहे की नाही आहे. जर तो कन्फर्म करेल देन यू कॅन मर्ज युझिंग गेट मर्ज कमांड. बट जे पुल रिक्वेस्ट वगैरे आहे ते आपल्याला इथे करता येतं नाही. तर हा जो मेन कन्सेप्ट आहे हा तुम्हाला CLI मिळणार नाही. पुल रिक्वेस्टवाला हा तुम्हाला इथे याच्यानेच करायचा आहे. कोणत्या ब्रांचमधून कुठे डेटा पास करायचा आहे ते सुद्धा इथेच होईल. जेव्हा आता इथे जर मी रिक्वेस्ट रेज करतो म्हटलं पुल रिक्वेस्ट, अप्रुव्हल्स पण मिळतं ना इथे. कसे सेट करतात तर इथे ऑप्शन असतो की एकतर सेल्फ आपण असाइनमेंट देऊ शकतो. सेल्फ असाइनमेंट म्हणजे मीच ओनर आहे आणि मीच अप्रुव्हर आहे. क्लिअर. मीच रिक्वेस्टर आहे, मीच अप्रुव्हर आहे. बट इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट डिफरंट अप्रुव्हर, तुमचा सिनियर डेव्हलपर असू दे किंवा मग एखादा मॅनेजर असू दे, तर तिथे ऑप्शन असतं, त्यांच्या IDs असतात. न्यू पुल रिक्वेस्ट अप्रुव्हर सिलेक्ट. आता हे माझं ऑर्गनायझेशन लेवलचं अकाउंट नाही आहे, हे माझं कोणतं आहे, पर्सनल अकाउंट आहे. करेक्ट. जर माझं ऑर्गनायझेशनल अकाउंट असतं तर मला इथे ऑप्शन मिळतं की सिलेक्ट युअर अप्रुव्हर. ओके. आणि ते अप्रुव्हरचे नावं येतात. तुम्हाला ज्याच्याकडे ही रिक्वेस्ट पाठवायची आहे त्याच्याकडे ती रिक्वेस्ट जाणार, त्याला त्याच्या बॅच 15 मध्ये पुट रिक्वेस्ट मध्ये एक रिक्वेस्ट दिसणार आणि देन तो जेव्हा चेक करणार, कम्पेअर करून टेस्ट करणार, देन तो अप्रूव्ह करणार. ओके. तर आपला हा पर्सनल अकाउंट आहे म्हणून इथे आपल्याला ते ऍक्सेस करता येत नाही. बट जेव्हा तुमचं ऑर्गनायझेशनल अकाउंट असेल तेव्हा तिथे तुमच्याकडे ऑप्शन असतं की व्हॉट यू वॉन्ट, कोणाला आपण असाइन करू शकतो अप्रुव्हर म्हणून. ठीक आहे. आणि एक आणखी आपण स्वतः पण असू शकतो. जसं इथे होते काय, इथे मी करून दाखवलं होतं तुम्हाला, मी स्वतः अप्रूव्ह केलं होतं आणि स्वतः रिक्वेस्ट पण रेज केली होती. राईट. तर दोन्ही पार्ट्स मी एकट्याच केलं होतं. तर इथे आपण काय करू, थोडेफार चेंजेस करू, अगेन मर्ज करून बघू आणि पुल रिक्वेस्ट रेज करून बघू. चालेल. ठीक आहे. तर इथे अवेलेबल आहे आपल्याकडे बॅच 15. सिंपल एका फीचर ब्रांचमध्ये जाऊ आपण. कोणती कमांड असते पटापट सांगा. फीचर ब्रांचमध्ये जायला स्विच किंवा चेकआउट. काल शिकवले रे तुम्हाला आणि तुम्ही विसरले, म्हणजे तुमची प्रॅक्टिस किती आहे. कालचा कंटेंट तुम्ही प्रॅक्टिस करून पण नाही बघितला. वेल अँड गुड. वा, काय बोलू मी. git check out feature
इथे फीचर ब्रांचमध्ये आलोय, एखादी फाईल क्रिएट करतोय जेणेकरून मी त्याला मर्ज करून चेक करेन. फीड फाईल, एंटर, hello टेस्ट पुल रिक्वेस्ट. मी चेक करतोय तेच मेसेजेस फाईलमध्ये पण टाकतोय. ठीक आहे, हो ना, कंट्रोल डी. ओके, सो एक फाईल अवेलेबल आहे आपल्याकडे, याला गिट ॲड करा. गिट कमिट करा, -m न्यू फाईल ॲडेड, एंटर. नवीन फाईल ॲड झालेली आहे आणि याला आपण काय करणार, सिंपल पुश करून देणार. इथेच आपण मर्ज करू शकतो, बट आपल्याला इथे नाही करायचं आहे. आपल्याला कुठे करायचं आहे, गिटहबवर जायचं आहे. कारण तिकडे पण माहिती असायला पाहिजे, पूर्ण जे काही तुमचे कलिग्स असेल, तुमचे फ्रेंड्स असणार, त्यांना पण हे माहिती असायला पाहिजे की तुम्ही फीचर ब्रांचवर काम करताय, कंटेंट पुश करताय. डायरेक्टली लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये अपडेट करणार नाही. गिट पुश ओरिजिन. मेन का बरं करायचं आहे मला, फीचर ब्रांच यूज करतोय, मेन का बरं करायचं आहे, एंटर. ठीक आहे, तर इथला कंटेंट आपला पुश होतोय. येस, डन. इकडे आलेला असणार आहे, मी बॅच 15 वर जातो. इथे तो आपल्याला दाखवेल की युअर फीचर ब्रांच इज स्टेप अहेड, वन कमिट अहेड असं दाखवतो तो. See, feature had a recent push 22 seconds ago. You want to compare the content with the main branch, content with this main branch, compare it, and if you are agree then you can create a pull request and approve it. मग इथे जी फाईल नवीन क्रिएट केली आहे ती मेन मध्ये पण ऍड करू शकतो आपण, बरोबर. तर तुम्हाला हा ग्राफिकल एन्व्हायरमेंटच करायचा असतो, म्हणून मी इथे तुम्हाला परत सांगतोय. तो कम्पेअर अँड पुल. आता इथे मला फीचर्स मधून मेन मध्ये टाकायचं आहे, तर इथे अवेलेबल आहे, बरोबर. इथे प्रॉपरली घेतलेला आहे. फीचर्स मध्ये आपला एक चेंज अवेलेबल आहे, हा मला कुठे टाकायचा आहे, मेन मध्ये टाकायचा आहे, मर्ज करायचं आहे ऍक्च्युली. क्लिअर. ते मर्ज करतोय आपण. इथे तुम्हाला न्यू फाईल ॲडेड, तो कमिट मेसेज आपण दिलेला तो दिसतोय इथे. तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायची असेल देऊ शकता. क्रिएट कोण करताय, मी स्वतः करतोय. इथे अप्रूव्हरचं नाव येणार नाहीये, इथे नाही दिसत, बट ऑर्गनायझेशन लेवलचं असेल तर तिथे प्रॉपर दिसतं. हा, असाइनी इकडे या साईडला बघा, नो वन. असाइनी मध्ये दिसतंय नो वन, असाइन युअर सेल्फ. लेट्स ट्राय टू चेंज. येस, सध्या माझंच नाव असणार आहे, दुसरं कोणी आहे का. ऑर्गनायझेशनल लेवल असेल तुमचं, ते टीम असतं. टीम डिसाइडेड असते की तुमची ऑपरेशन टीम मध्ये तुम्ही 4 जण काम करणार, 4 पैकी तुम्ही कुणालाही सिलेक्ट करू शकता असाइन. किंवा डेव्हलपर टीमच्या डेव्हलपरला सेट करायचं असेल तर तुमचं डेव्हलपरच्या टीमचं नाव असेल इथे. एक प्रोजेक्ट मध्ये असणारे 10 जण अवेलेबल असणार इथे तुमच्या लिस्ट मध्ये, तर 10 पैकी कोणालाही करा. कळलं. आहे असाइनीचं ऑप्शन या साईडला, असाइन अप टू 10 पीपल टू धिस पुल रिक्वेस्ट. मग त्या 10 पैकी कुणीही त्याला अप्रूव्ह करू शकतो. ज्याच्या जवळ टाइम आहे तो जाणार तिथे, चेक करणार, अप्रूव्ह करणार, नाहीतर रिजेक्ट करणार. येस, पर्सनल पण करू शकतो, फक्त युजर नेम द्यावं लागेल. हा, युजर नेम द्यावं लागेल दुसऱ्या कुठल्या अकाउंटचं. आता ते तर आयडिया नसणार ना मला कुणाची. सांगा कुणाचं तरी, जर सर्च करता इथे तर असाइन करू शकतो आपण. उमेश चिमनकर. एक साक्षीचं होतं, इथला प्रॉपर आयडी पाहिजे तेव्हा ते होतं. चिमनकर.
नथिंग टू शो. येस, नाही होतं इथे. साक्षी जैन 20 19. नका देऊ शकतो. काय म्हटलं साक्षी? साक्षी जैन 19. स्पेस वगैरे नाही ना? नाही. 90 नाही होत सर्च. स्पेल वगैरे बरोबर आहे का चेक करा. येस सर, राईट. हा, बट सर्च होत नाहीये. नथिंग टू शो म्हणतोय. मे बी तो सर्च करत नाहीये. तू हात काढ, मला कळलं नाही कोण बोलतोय. एका पूल रिक्वेस्टला मला कंडिशन द्यायची आहे की 2 अप्रुव्हल शिवाय ते रिक्वेस्ट अप्रूव्ह होऊ नये. 2 अप्रुव्हल शिवाय ते रिक्वेस्ट अप्रूव्ह होऊ नये. एकाने जरी केली तर ते अजून एक अप्रुव्हल झालं असेलच, कन्सेप्ट असेल याच्यामध्ये. आपल्याला ते परमिशन वाला कन्सेप्ट असणारच. रिव्ह्यूअर मध्ये इथे रिव्ह्यूअर आपण टाकू शकतो. सर आधी ना ही रिपॉझिटरी शेअर करावी लागते त्या युजरला, मग इथे नाव यायची. शेअर करावी लागणार. येस, करेक्ट. तेच मी तुम्हाला सांगतोय की इथे आपल्याला सेटअप करावं लागेल. आपले ग्रुप मेंबर्स इथे डिसाईड करावं लागेल. आणि Yes. ग्रुप मेंबर डिसाईड केले की देन आपण त्यांना ते असाइन करू शकतो. क्लिअर? तर ते प्रोसेस ऑर्गनायझेशन लेवलमध्ये ऑलरेडी सेटअप असते, बट इथे आता आपल्याला ते सेट करावं लागेल. इन शॉर्ट, समजलं? तर सिम्पली इथे आता सध्या तुम्हाला असाइन युअरसेल्फ दिसत आहे, कारण आपण आपले ओनर आहोत, आपण आपले सर्व काही. ठीक आहे, रिस्पॉन्सिबल पर्सन. सो सध्याच्या कंडिशनला आपण आपल्या पद्धतीने करू. बट तुम्हाला समजलंय की काय करायचं असतं, होणार काय. तर सिम्पली इथे या पद्धतीने तुम्ही काम करा. रेफरन्स चेक करा तुमचं काय झालेलं आहे या फाईलवर, आणि देन कम्पेअर, क्रिएट पुल रिक्वेस्ट रेज करा. सध्याच्या कंडिशनला मी माझंच नाव देतोय, बिकॉज आय एम द ओनर अँड आय एम द अप्रूव्हर. सो रिक्वेस्ट ओपन झाली आहे, आली आहे माझ्या अकाउंटमध्ये. असाइनी मीच आहे. ठीक आहे. देन यामध्ये तुम्ही डिटेल्स चेक करा. तुम्हाला एखादी कमेंट ऍड करायची आहे तर कमेंट ऍड करू शकता. सगळं काही व्यवस्थित असेल. कमिटमध्ये चेक करा की काय चेंजेस झालेले आहेत. हा एक कमिट आहे. फाईल कोणती आहे, फाईलमध्ये इकडे या, फाईलमध्ये चेक करा की काय चेंज आहे. ही एवढा कंटेंट ऍड झालेला आहे तो प्रॉपर आहे की नाही आहे ते चेक करा. देन सिम्पली बॅक टू कन्व्हर्सेशन. If everything is okay, then simply click on the merge pull request. ठीक आहे. यामध्ये 3 ऑप्शन्स असते. क्रिएट अ मर्ज कमिट. क्रिएट अ मर्ज कमिट म्हणजे जेव्हा डेटा ऍड होत आहे आपल्या मेन ब्रांच मध्ये, तेव्हा एक न्यू कमिट क्रिएट होणार. स्क्वॅश अँड मर्ज. द वन कमिट फ्रॉम दिस ब्रांच विल बी ऍडेड टू द बेस ब्रांच. इथे जो आहे फीचर ब्रांच मध्ये जो कमिट आहे लेटेस्ट वाला, तो लेटेस्ट वाला मूव्ह केला जाईल कुठे, मेन ब्रांच मध्ये. आणि रिबेस अँड मर्ज. तर इथे काय होईल, द वन कमिट फ्रॉम दिस ब्रांच विल बी रिबेस्ड अँड ऍडेड टू द बेस ब्रांच. ठीक आहे. तर 3 ऑप्शन्स अवेलेबल आहे. या 3 पैकी कुठलाही यूज करू शकता. हा, वन मोर थिंग, इथे तुम्हाला हे पण ऑप्शन मिळतं की पुराणी जी ब्रांच आहे, जसं फीचर ब्रांच आहे, याला तुम्ही डिलीट करू शकता. ठीक आहे. तर क्रिएट मर्ज कमिट किंवा स्क्वॅश अँड मर्ज यांनी काय होतं ते चेक करू. स्क्वॅश अँड मर्ज. तर न्यू फाईल ऍडेड, नवीन एक कमिट मेसेज इथे क्रिएट होतोय. कन्फर्म. सी ऑप्शन पण अवेलेबल असतो डिलीट. इफ यू वॉन्ट टू डिलीट द ब्रांच यू कॅन, बट आपल्याला काही करायची नाही आहे. आपण यूज करतोय सिम्पली. मर्ज कम्प्लीट झालेला आहे. आता बॅक. तर एक फिट फाईल ही आपली इथे ऍड झालेली आहे. न्यू फाईल ऍडेड $2. सेम मेसेज घेतलेला आहे बघा. त्यांनी नवीन काही मेसेज घेतलाय का, नाही. सेम मेसेज घेतलाय, फक्त त्याला काय दिलेला आहे, पण 2 दिलेला आहे. आलं लक्षात आलं. तर असे 2-3 ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता.
सेम कमिट मेसेजेस जर तुम्हाला यूज करायचे असेल तर स्क्वॅश आणि त्याच्या खालचा जो ऑप्शन होता त्यापैकी एक तुम्ही यूज करू शकता. क्लिअर आता मर्ज वाला पुल रिक्वेस्ट समजलं. तर हे ग्राफिकली इथे पॉसिबल आहे. कमांड लाईन मध्ये पुल रिक्वेस्ट साठी काही ऑप्शन नाहीये सध्याच्या कंडिशनला, पण मर्जने डायरेक्ट मर्ज करतो जर व्हॅलिडेट कम्प्लीट असेल तर. ओके, तर येस Sir. येस सर एकदा पुन्हा दाखवता का हे काय फीट फाईलचं एकदा पुन्हा दाखवता का? एकदा परत बघायचं आहे. Yes, आता ते परत तर होणार नाही, आपल्याला नवीन फाईल क्रिएट करावी लागेल. काय केलं होतं बघा, एक नवीन फाईल क्रिएट केली आहे, फीट फाईल, काहीतरी कंटेंट ऍड केला, त्याला सेव्ह केलाय, ऍड केलाय आणि कमिट केलेला आहे. सिंपल. कमिट केल्यानंतर पुश करून टाकलाय. पुश केल्यानंतर आता ही फाईल कुठे आली होती? आपल्या गिट मध्ये, फीचर ब्रांच मध्ये. ओके, तर हे फीचर ब्रांच मध्ये अवेलेबल आहे. या फीचर ब्रांच मधून आपली कंडिशन अशी आहे की फीचर ब्रांच मधून ही फाईल मूव्ह करायची आहे, मर्ज करायची आहे कुठे? मेन मध्ये. तर आपण काय केलंय? पुल रिक्वेस्ट रेज केली आहे की मर्ज फ्रॉम फीचर टू मेन. तर इथे कम्पेअर मध्ये जायचं, फीचर सिलेक्ट करायचं. हा काय म्हणतोय? क्रिएट पुल रिक्वेस्ट दाखवतोय इथे. तर या पद्धतीने फीचर टू मेन क्रिएट पुल रिक्वेस्ट केली, न्यू फाईल ऍडेड, सेम दाखवतोय तो. ठीक आहे, देन यू कॅन गो अँड क्रिएट अ पुल रिक्वेस्ट इन दी मेन. ही पुल रिक्वेस्ट रेज झाली. देन त्यानंतर तुम्हालाच असाइन झालेलं आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे? स्क्वॅश दाखवत आहे, तर तीन पैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्ही यूज करा. एक तर इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ न्यू कमिट यू कॅन, अदरवाइज या दोन पैकी एक करा यूज. तर मी स्क्वॅश वाला ठेवतो इथे सिम्पली आणि मर्ज करतो. तर इथे ऑप्शन काय दिलेला आता? 3, कारण सेम कमिट आहे बट तिसऱ्यांदा तुम्ही यूज करताय. तिसऱ्यांदा करतोय. Yes. तो कन्फर्म. कमिट चेंज करू शकता तुम्ही, ते मेसेज चेंज करू शकता, काय प्रॉब्लेम होणार नाही. तर हा एक मर्ज झाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही मर्जेस क्रिएट करू शकता. याला रिफ्रेश करा, तुमच्या मेन मध्ये प्रॉपर कंटेंट अवेलेबल आहे. ओके, आलं लक्षात? Yes, sir. तर इथे बघा, आता आपण गिटहब बद्दल बोलतोय. तर आपल्याकडे आता कमांड लाईन मध्ये काम करायला सध्या काही नाही आहे. आपण इनफ एवढं लर्न केलंय. तर सिम्पली गिटहब मध्ये बघा काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे ते बघू. सिम्पली इकडे अकाउंट मध्ये जायचं. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर यू कॅन गो विथ द प्रोफाईल डिटेल्स बघू शकता. रिपॉझिटरीज तुमचे काय काय अवेलेबल आहे इथे बघू शकता. तुम्ही जर एखाद्या रिपॉझिटरी स्टार करून ठेवलेली आहे तर ते तुम्हाला इथे दिसेल. फेवरेट्स वाला सेक्शन आहे हा. ठीक आहे, माझ्याकडे सध्या मी काही नाहीये, बट आय कॅन क्रिएट अ लिस्ट हिअर. स्टार करून ठेवू शकतो. इवन तुमच्या तर रेपॉझिटरी आहेच आहे, तुम्ही पब्लिक रेपॉझिटरीज पण इथे सर्च करू शकता. सिम्पली सर्च करा जावा प्रोजेक्ट असं काहीतरी. ठीक आहे, तर इथे तुम्हाला जावा रिलेटेड भरपूर साऱ्या रेपॉझिटरीज अवेलेबल असेल ज्या पब्लिकली अवेलेबल आहेत. ओके, तर पब्लिकली रेपॉझिटरी कशी अवेलेबल होते? जेव्हा आपण इथे क्रिएट करतो रेपॉझिटरी आणि त्याला पब्लिक ऑप्शन अवेलेबल ठेवतो. त्यामध्ये दुसरं पण ऑप्शन आहे प्रायव्हेट. प्रायव्हेट असेल म्हणजे तुम्ही ज्यांना ऍक्सेस द्यायची इच्छा असेल त्यांनाच देऊ शकता, अदरवाइज दुसरं कोणी ऍक्सेस करू शकणार नाही. तर इथे प्रायव्हेट रेपॉझिटरी सिम्पली. आता वन मोर थिंग, मी ज्या ज्या गोष्टी इथे गिटहब मध्ये सांगतोय त्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, तर लक्षात ठेवा. आता इथे बघा, काहीतरी घेऊ इथलं. सिंपल HTML जावा CSS जावा स्क्रिप्ट प्रोजेक्ट फॉर बिगिनर्स असं दिलेलं आहे. तर लेट्स ट्राय दिस वन. ओपन केली. ही कुणीतरी बनवलेली आहे रिपॉझिटरी. व्हॉट्स द नेम? सहान काहीतरी आहे नाव. ठीक आहे, तर याने ही रिपॉझिटरी क्रिएट केलेली आहे. यामध्ये कंटेंट अवेलेबल आहे, प्रोजेक्ट अवेलेबल आहे, काय डिस्क्रिप्शन अवेलेबल आहे. readme.md हा जो पेज आहे हा पेज इम्पॉर्टंट असतो. ओके,
हा पेज का बरं इम्पॉर्टंट असतो? आता या रेपॉझिटरी मध्ये काय आहे त्याची इन्फॉर्मेशन त्याने इथे लिहिलेली आहे. तर हा पेज म्हणजेच कोणता पेज आहे? readme.md. तुम्ही कुठेही हा फाईल क्रिएट करू शकता, सिंपल ॲज अ डॉक्युमेंट. ओके, लिहायचं कसं याला, यात म्हणजे हेडिंग कशी लिहायची, हे होवर्स वगैरे कसे लावायचे, हे याचा एक प्रॉपर सिंटॅक्स असतो. सर्च करा हाऊ टू मॉडिफाय readme.md फाईल, पूर्ण सिंटॅक्स तुम्हाला मिळतील. आता हे लिहिण्यात कसं लिहिल्या जाते तर मी तुम्हाला त्याचा सॅम्पल सांगू शकतो. माझ्याकडे आहे ऑलरेडी लिहिलेली, आणि तुम्हाला पण लिहायचं आहे. विज्युअल स्टुडिओ कोड तुम्हाला माहिती आहे सर्वांना? नसेल माहिती तर विज्युअल स्टुडिओ कोड हा आपण यूज करतोय सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये. तर readme.md इथे बघा, मी कुठे गेली, हा दिस वन इज द readme.md. कसं लिहितात सो लेट्स सी. बघा इथे जर तुम्हाला प्रॉपर हेडिंग लिहायची असेल तर हेडिंग साठी तुम्हाला इथे हॅश यूज करावा लागतो. ओके, हेडिंग म्हणजेच आता जसं इथे दिसतंय ही प्रॉपर हेडिंग दिसतीये HTML CSS वाली, तर ही हेडिंग म्हणजेच तुमचं हॅश, आणि त्याच्यासमोर जे काही लिहिणार ते एवढ्या HTMLच्या या हेडिंग सारखं येणार. आणि डबल हॅश म्हणजे त्यापेक्षा छोटा सिंटॅक्स, मीन्स अबाउट. डबल हॅश मीन्स तुम्हाला H1 H2 माहिती आहे HTML मधलं हेडिंग्स, तर तेच H1 H2 म्हणजेच इथे हॅशेस. सिंगल म्हणजे H1, डबल म्हणजेच H2, 3 म्हणजे H3, या पद्धतीने. ओके, देन याला तुम्हाला काय म्हणतात त्याला लिस्ट करायचं असेल तर सिम्पली एकदा हायफन यूज करा किंवा स्टार यूज करा, तर इथे तुम्हाला असे डॉट्स येणार. वर्डपॅड मध्ये कसं असतं, इथे मी ओपनच करून दाखवतो तुम्हाला रेपॉझिटरी. डुप्लिकेट टॅब, थोडं स्लो चालत आहे. दिसतंय इथे. तर H1 दिस, H2 दिस, या पद्धतीने. आणि यामध्ये इमेजेस पण आपण ऍड करू शकतो. इमेजेस ऍड करण्यासाठी ती इमेज तुमच्या रेपॉझिटरी मध्ये ठेवावी लागेल. इथे दिसतंय PNG, रेपॉझिटरी मध्ये असली पाहिजे, तेव्हा तुम्ही त्याला रेफर करू शकता. रेफर करणं पण खूप इझी आहे, सिंपल. त्याला रेफर करण्यासाठी आपल्याला सिंपली हा सिंटॅक्स लिहायचा असतो. त्या इमेजचं नाव एक्सक्लेमेशन मार्क आणि स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच होऊन जाईल. कळलं? तुमच्या इमेजचं नाव. तर या पद्धतीने तुम्ही इमेजेस टाकू शकता. इवन यामध्ये हे जे पॉइंट्स आहेत दिसते इथे पॉइंट्स, तर हे पॉइंट्स लिहायचं असेल तर एक तर तुम्ही इथे स्टार यूज करा, अदरवाइज हायफन यूज करा. तर हा सिंटॅक्स आहे, हा तुम्हाला माहिती करता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप छोटी गोष्ट आहे, इझिली लर्न करता येईल. ओके, तर असे डॉक्युमेंट्स पण तुमचे बनले पाहिजे. तुम्ही जर रेपॉझिटरी बनवत आहात तर तुमचे डॉक्युमेंट्स इथे बनायला पाहिजे. त्या रेपॉझिटरी मध्ये काय अवेलेबल आहे तुमच्या, कळलं? आणि समोर तुम्ही जे काही टास्क परफॉर्म करताय त्याचे पूर्ण डॉक्युमेंटेशन बनवून ठेवायचे. इन ऑर्गनायझेशन तुम्हाला तेच काम करावं लागतं, मला सुद्धा तेच करावं लागतं की तुम्ही जे काही टास्क करताय, तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करताय ते तुम्ही डॉक्युमेंटेड करा, जेणेकरून येणाऱ्या जनरेशनला ते हेल्प होईल, माझ्या नंतरच्या इंजिनियरला हेल्प होईल, किंवा सेम टाईपचं दुसरं कुठे काम असेल तर त्याला हेल्प होईल. कळलं? हां, तर डॉक्युमेंटेशनची हॅबिट लावा. हे झालं. देन त्यानंतर इथे बघा छोट्या छोट्या गोष्टी आपण चेक करून घेऊ. इश्यूज. ओके, तर हे कोणी क्रिएट केलेले आहेत? हे क्रिएट केलेले आहेत पब्लिकने. ओके,
तर या प्रोजेक्टमध्ये जे काही इश्यूज पब्लिकला आढळले आहेत त्यांनी ते इश्यूज इथे क्रिएट केलेले आहेत. नो रिसेट बटन सी दिसतंय त्यांच्या कोडमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असणार. तर पब्लिकने हे इश्यूज इथे क्रिएट केलेले आहेत जेणेकरून ओनरला ते अंडरस्टूड व्हावं की येस व्हॉट वॉज द इश्यूज, की व्हॉट आर द इश्यूज इन आवर कोड, त्या पद्धतीने कळलं. तर इथे तुम्ही इश्यूज बघू शकता प्रोजेक्ट 1 किंवा जे काही आहे. हाय याने मेसेज टाकलेला आहे. आपण पण इथे कमेंट खेळू शकतो. मेसेजिंग चार्टसाठी आपल्याला यूज करायचं नाहीये हे, ठीक आहे. फक्त इथे ऑफिशियल काम होतात, नाही तर चालले तुम्ही चॅट करायला. चॅटबॉट भेटला आपल्याला एक नवीन गिट, असं नाही करायचं, ठीक आहे. नो रिसेट बटन इथे काहीतरी त्याने लिहिलंय का चेक करू. हा लिहिली आहे, थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे. द प्रिव्हियस रोल डाईस कीप्स ऍडिंग अँड ऍडिंग, काहीतरी इश्यू असेल त्यांनी इथे दिलेला आहे. ओके, आणि त्यावर थोडंफार एखादी कमेंट पण मिळाली आहे त्याला. आय वुड लाईक टू वर्क, कोणतरी आहे फ्रीलान्सर, त्यांनी म्हटलंय की मी काम करू शकतो जर पॉसिबल आहे तुम्हाला तर इथे असं काम होतं, ठीक आहे. इश्यूज समजलं, इश्यूज क्रिएट करतात. देन त्यानंतर पुल रिक्वेस्ट याच्याकडे किती दिसत आहेत, 31 पेंडिंग आहेत. त्या माणसाला कोणाकोणाचे रिक्वेस्ट मर्ज करू हे समजलं नसणार, एवढ्या त्याने अप्रूव्ह पण केल्या. सी म्हणजेच हा ओपन सोर्स असण्याचा फायदा काय असतो की तुमच्या कोडमध्ये जे काही चेंजेस करतात लोक, जर तुम्हाला ते खरंच व्हॅलिड वाटतात तर तुम्ही मर्ज पण करता. सी मर्ज करताय. मॉडिफाईड रीडमी कोणतरी मॉडिफाय केलेली आहे निश्चित या पर्सनने 3 weeks ago, बरोबर. तर हे काम आपल्याला पण करायचीच आहे, असं कन्सिडर करा. पुल रिक्वेस्ट रेज झाली आहे, देन त्याने एक्सेप्ट केलेली आहे. एक्सेप्ट केली आहे. पेंडिंग पण अवेलेबल आहेत भरपूर सारे. पेंडिंग आहे 17 क्लोज्ड, 31 ओपन. क्लिअर. हा, तर हे समजलं पुल रिक्वेस्टचं. ऍक्शन, आता हा जो पोर्शन आहे हा पोर्शन डेव्हऑप्स मध्ये येतो, CI/CD मध्ये येतो. इथे काय होईल, इथे आपण मल्टिपल टूल्स कंबाईन करू शकतो आणि देन त्यामध्ये एक कम्प्लीट CI/CD पाईपलाईन यूज करू शकतो. पाईपलाईन हा वर्ड प्लंबिंग मधला नाही आहे, हा आपला डेव्हऑप्स मधला आहे. पाईपलाईन वर्ड कसला आहे, आपल्या डेव्हऑप्स मधला आहे, प्लंबिंग मधला नाही आहे. तुम्ही म्हटलं की पाईपलाईन खराब झाली आहे तर होऊ शकते तुम्हाला प्लंबर कन्सिडर केले जाऊ शकते, बट तुम्ही प्लंबर नाही, तुम्ही कोण आहात, डेव्हऑप्स इंजिनियर. ओके, बरोबर आहे ना ऑनलाईन मध्ये. ओके, सो हा जो ऍक्शन आहे हा पोर्शन याला म्हटलं जाते गिटहब ऍक्शन, आणि हा यूज केला जातो कशासाठी, CI/CD साठी. CI/CD काय आहे हे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी, त्याशिवाय तुमचं डेव्हऑप्स काहीच नाही. ओके, सो यू कॅन लाईव्ह लॉग्स तुम्ही बघू शकता. लिनक्स, मॅक OS, भरपूर सारे कंटेनर्स, मॅट्रिक्स बिल्ड, एनी लँग्वेजेस, मल्टी कंटेनर टेस्टिंग, बिल्ड इन सिक्रेट स्टोर. आता हा प्रॉपर सेटअप असतो, तुम्हाला याबद्दल लर्न करता येईल. लर्न मोर अबाउट गेटिंग स्टार्टेड विथ ऍक्शन. सो याचे प्रॉपर डॉक्युमेंटेशन थ्रू तुम्ही लर्निंग स्टार्ट करू शकता. ठीक आहे. सी इव्हेंट्स, रनर 1, रनर 2 हे पाईपलाईन्स रन होतात, स्क्रिप्ट रन होतात, आपला कोड रन होतो. क्लिअर. यासाठी आपल्याला फाईल्स लिहायचे असतात, तर हे जेव्हा मी एक्सप्लोअर करेल तेव्हा आपण घेऊ, बट सध्याच्या कंडिशनला आपण जेनकिन्स वर फोकस करणार आहोत. कळलं ऍक्शन वाला पोर्शन. इथे काय असतो. ओके, प्रोजेक्ट्स. तुम्ही ज्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह आहात ते इथे तुम्हाला दिसेल. ओके, जर ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही 4 प्रोजेक्ट मध्ये काम करताय तर 4ही प्रोजेक्ट तुम्हाला इथे दिसेल. तुम्हाला त्याची परमिशन्स असणार, त्यावर काम करता येईल तुम्हाला. रिसेंट युज्ड वाले पण इथे दिसणार. अंडरस्टूड.
तर मी गिटहबचे पूर्ण ऑप्शन्स देतोय, तोपर्यंत मी गिटलॅब पण इकडे ऍक्टिव्ह करून ठेवतो, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगून देईल. ओके, आलं प्रोजेक्टचं लक्षात. आता हे तर नाही आहे, इथे प्रोजेक्ट वगैरे क्रिएट करायचे असेल तर आपल्याला ऑर्गनायझेशन लेवलवरूनच काम करावं लागेल. पर्सनल लेवलवर इथे न्यू प्रोजेक्ट्स म्हणून इथे ऑप्शन देत आहे का कुठे काही क्रिएट करायला? इथे नाही आहे, बघू कुठे दुसरीकडे मिळतं का. सिक्युरिटी, येस इकडे आहे का प्रोजेक्ट्स, न्यू प्रोजेक्ट दिसतं. तर येस, एखादा प्रोजेक्ट आपण बनवू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला असाइनिंग पण लावता येईल. तर हे झालं. विकी काय असेल, क्रिएट अ फर्स्ट पेज, सिम्पली पेजेस आपण क्रिएट करणार. सिक्युरिटी मध्ये काय असणार, सिक्युरिटी सेटअप्स असणार. आपण काय करतो, सेटअप द सिक्युरिटी पॉलिसीज, इनेबल व्हलनरेबिलिटी रिपोर्टिंग, इनेबल काय डिपेंड बॉट अलर्ट्स, सेटअप अ कोड स्कॅनिंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे सिक्युरिटी मध्ये लावू शकतो. जसं जसं तुम्ही समोर जाणार तसं तसं सिक्युरिटी बद्दल तुम्ही अगेन काय मोर अवेअर होत जाणार. क्लिअर आहे. दोन गोष्टी अवेलेबल आहे इथे, सिक्युरिटी ऍडवायझरी अँड सिक्रेट स्कॅनिंग अलर्ट्स. पॉलिसीज जर तुम्हाला चेक करायचं असेल तर इथे आहेत. स्टार्ट सेटअप करू शकतो आपण. ह्या गोष्टी थोड्याशा हाय लेवलवर जातात, पण सध्या आपल्याला काही करायची गरज नाही. इनसाइट्स मध्ये काय बघतो, तर आपण ग्राफिकली चेक करू शकतो की काय सध्या कंडिशनला चालू आहे. मर्ज रिक्वेस्ट किती आहे, पुल रिक्वेस्ट किती आहे, सगळ्या गोष्टी आपण एका ठिकाणी बघू शकतो. ॲनालिसिस, इंस्टाग्राम ॲनालिसिस, किती व्ह्यूज मिळाले, किती अकाउंट्स रीच झाले ते बघतो ना आपण. तर त्या साईडचं ॲनालिसिस आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी इथे चेक करू शकता. मेन अँड इम्पॉर्टंट थिंग इथे एक फोर्क वाला ऑप्शन आहे, तो आपण बघू. पण हे सेटिंग्स वाल्या ऑप्शन्स मध्ये बघा, सेटिंग्स वाल्या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला ऑप्शन असतं तुमची रिपॉझिटरी डिलीट करण्यास आपण. ठीक आहे, लास्ट मध्ये ऑप्शन आहे डिलीट द रिपॉझिटरी, आर्काइव्ह द रिपॉझिटरी. आर्काइव्ह होत आहे म्हणजे काय होत आहे, काय होतं आर्काइव्ह म्हणजे, आर्काइव्ह म्हणजे काय असतं, जाऊ द्या ना सर, नका विचारू ना. काय तुम्ही मल्टिपल फाइल्स मर्ज इन वन फाइल. ओके combine multiple file in a one. ओके गुड. तर तो आर्काइव्ह इथे आपला क्रिएट होतो. ठीक आहे, ह्या रिपॉझिटरीला आपण आर्काइव्ह मध्ये टाकतो. आपण याला मेन वर्किंग मधून गायब करणार आणि आर्काइव्ह मध्ये टाकणार. हा कॉम्प्रेस होणार आणि सेव्ह असणार. सिंपल आहे. इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर द ओनरशिप, जर तुम्हाला ओनरशिप कोणाला ट्रान्सफर करायची असेल तर ट्रान्सफर पण करू शकता. डेंजर झोन आहे पण हा, जर तुम्ही एकदा केलं तर तुम्ही अगेन ओनर बनू शकणार नाही जोपर्यंत तो पर्सन करणार नाही. चूज अन ओनर, इथे तुम्हाला नाव द्यावं लागेल. ओके, तुमच्या रेपॉझिटरीचं नाव रिनेम तुम्ही करू शकता. डिफॉल्ट ब्रांच कोणती असायला पाहिजे ते तुम्ही इथे सेट करू शकता. सध्याच्या कंडिशनला इथे डिफॉल्ट ब्रांच आपली ब्रांच ही आहे, बट न्यू ब्रांच क्रिएट करायच्या आधीच जर तुम्ही सेटिंग्सवर जाताय किंवा डिफॉल्ट सेटिंग्स मध्ये जाणार तर इथे ब्रांचचं नाव काय असलं पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. आता सध्याचं मेन इथे सेट आहे, बट तुम्ही एडिट करून इथे मास्टर पण लिहू शकता. तर जेव्हा पण नवीन ब्रांच क्रिएट होईल त्यामध्ये नवीन रेपॉझिटरी क्रिएट करणार तुम्ही, तेव्हा ऍक्च्युअल ब्रांच कोणती असेल, मास्टर किंवा आता सध्या मेन आहे, बट यू कॅन एडिट इट. कोणत्याही तुमच्या नावाने तुम्ही सेट करू शकता. माझी जर इच्छा असेल की मला इथे मेन मास्टर असं काहीच नाही पाहिजे, कोणाला काही बोलायचं आहे की
काय इश्यू? ओके, इश्यू असेल तर अनम्यूट करायचं. सो सिम्पली इथे आपण काय करणार, मेन मास्टर मला असं कन्फ्यूज होत आहे, सो मी काय करतो, डेव लिहितो. तर जेव्हा पण रिपॉझिटरी क्रिएट होईल, स्टार्टिंग ब्रांच कोणती असेल, डेव ब्रांच. आलं लक्षात? येस. मला असं काय करायचं नाही, मेन राहू द्या. रिलीज, इनेबल रिलीज, काय म्हणतोय तो, इम्युटेबिलिटी, हे भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला जेव्हा तुम्ही हायर पर्यंत जाणार, थोडंसं चांगलं लर्न करणार, तेव्हा त्या ऑप्शन्स बद्दल आणखी डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती होईल. ओके. सोशल प्रिव्ह्यू, काही प्रिव्ह्यू दिसतंय इथे, इमेजेस शुड बी असं तर काहीतरी डिस्प्ले होतं इथे. डाउनलोड टेम्पलेट्स पण आहेत. फीचर्स, विकिपीडिया इथे काय म्हणतात आपले डॉक्युमेंटेशन्स वाले पोर्शन्स अवेलेबल आहेत. इश्यूज आहे, सेटअप द टेम्पलेट, सेटअप स्पॉन्सर्स बटन, भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पुल रिक्वेस्ट मध्ये काय करायचं आहे तर डिफॉल्ट सेटिंग्स इथे आपल्याला करता येईल. ओके, एकदा ओव्हरव्ह्यू करा, या थ्रू जाऊन बघा, थोडंसं रीड करून बघा. ओके, ऑप्शन्स भरपूर आहेत त्यामध्ये. तर हा झाला सेटिंगचा पोर्शन. आणि एक इम्पॉर्टंट पोर्शन जो तुम्हाला सांगायचा आहे, जसं की आता आपण काय केलं होतं, एक प्रोजेक्ट ओपन करून ठेवलेला आहे ना, बरोबर. हा प्रोजेक्ट ओपन करून ठेवलाय. आता हा प्रोजेक्ट मला माझ्या रेपोजिटरी मध्येच पाहिजे, माझ्या अकाउंट मध्ये पाहिजे, गिटहब वाल्या अकाउंट मध्ये. ही रेपोजिटरी कोणी क्रिएट केली आहे, समवन 6, बरोबर. बट ही आता मला पाहिजे कुठे, माझ्या अकाउंट मध्ये, माझ्या गिटहबच्या अकाउंट मध्ये. तर इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला फोर्क. ओके, आपण काय करतो, कॉपी करतो ही रेपोजिटरी आपल्या अकाउंट मध्ये. ओनर हाच असणार, बट नाव वी आर वर्किंग ऑन इट इन आवर अकाउंट. कळलं? तर फोक वर जातो आपण, करतो काय, सध्या त्याच्या नावाने तिथे दिसतेय, एकदा परत चेक करा. सो हा दिसतंय इथे, याचंच नाव दिसतंय, याचंच अकाउंट दिसतंय, याचीच फोटो दिसतीये. झूम करून बघा, स्मार्ट दिसतो तो. ठीक आहे, तर याचं नाव दिसतंय, याचं अकाउंट दिसतंय. बट आता हे आपल्याला पाहिजे आपल्या अकाउंट मध्ये. तर आपण आपल्या अकाउंट मध्ये जाण्यासाठी फोक वर जाणार. रिपॉझिटरीचं नाव सेम ठेवतोय तो तुम्हाला चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता, काय प्रॉब्लेम होणार नाही. क्रिएट ओनर आता कोण असणार याचा, आपण. ठीक आहे, बट हे अकाउंट ओनरशिप आहे, बट ऍक्च्युअल रिपॉझिटरीचा ओनर कोण आहे, तो पर्सन. ओके. डिस्क्रिप्शन, कॉपी द मेन ब्रांच ओनली. मेन ब्रांच करायची आहे का आपल्याला, फक्त कॉपी नाही, त्यामध्ये असणाऱ्या सगळ्याच ब्रांच पाहिजे. सो अनचेक दिस. सर एकदा तो ओनरचा ड्रॉप डाऊन बनवला, कुठे, ओनरला पण ड्रॉप डाऊन दिलेला आहे इथे माझं अकाउंट आहे, इथेच मीच असणार ना, काय प्रॉब्लेम नाही. क्रिएट फोर्क, आता कोणाची इमेज आली इथे, माझी. ओके, माझ्या अकाउंट मध्ये आता हा कॉपी झालाय. कुठून कॉपी झालाय त्याच्या खाली लिहिलेलं असेल फोक फ्रॉम. तर हा फोक ऑप्शन म्हणजेच काय, कॉपी ऑप्शन. ओके, तर हे झालं. आता यामध्ये एकच ब्रांच आहे, तर एकच ब्रांच आली आहे, बाकी ही पूर्ण रिपॉझिटरी आपल्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे. आता आपण यावर प्रॉपर काम करू शकतो. माझ्या अकाउंट मध्ये आहे, तर माझ्या अकाउंट मध्ये मी स्वतःला फोक करू शकतो का कॉपी, नाही करू शकत. ठीक आहे, आलं का लक्षात येईल. अगेन वॉच वाला ऑप्शन आहे आणि स्टार वाला ऑप्शन आहे. स्टार मीन्स तुमचं फेवरेट करून ठेवणे. आता हे ऑप्शन इथे तर नाही व्यवस्थित समजणार. आपण बॅक टू द पब्लिक रिपॉझिटरी जाऊ. दिस वन इज द पब्लिक वन. आता इथे बघा, वॉच 36 people आर वॉचिंग दिस रिपॉझिटरी राव. 36 people आर वॉचिंग दिस, किंवा कॉन्ट्रीब्युशन करताय, असं काहीतरी म्हणू शकतो. फोर्क किती जणांनी केलंय,
786. स्टार किती जणांनी करून ठेवलाय? 1.7K आहे. ऑप्शन्स विजिबल आहेत. तर हे ऑप्शन्स तुम्हाला असे यूज करायचे असतात. इथे प्रॉपर थोडी डिस्क्रिप्शन दिली जाते की इथे काय आहे ऍक्च्युली, कोणता कोणता कोड यूज केला जातोय, MIT लायसन्स, हे भरपूर सारे इथे गोष्टी दिसेल. रिलीज, पॅकेज आणि लँग्वेज कोणती यूज केलेली आहे, किती पर्सेंटेजमध्ये कोणती लँग्वेज अवेलेबल आहे ते तुम्हाला इथे अवेलेबल दिसेल. तर हे कम्प्लीट डिस्क्रिप्शन कशाचं आहे, तुमच्या या रेपोजिटरीज आहे. क्लिअर झाल्या गोष्टी? ओके. तर हा झाला तुमचा गिटहब बद्दलचा. हा, वन मोर थिंग, काही गोष्टी अजून आहे आपल्याकडे ज्या चेक करणे आपल्याला आवश्यक आहे. इकडे रेपॉझिटरी, स्टार, गेस्ट वगैरे दिसते, ऑर्गनायझेशन दिसत आहे. तर दिस वन इज युअर ऑर्गनायझेशनल पॉइंट. टर्न सूरज बेले इनटू अन ऑर्गनायझेशन, ट्रान्सफर अकाउंट. सी, कंपनीचं अकाउंट असेल तर मग तिथे ते ट्रान्सफर करता येतं. यू आर नॉट अ मेंबर ऑफ एनी ऑर्गनायझेशन, सो लिव्ह इट फॉर नाव. एंटरप्राइजेस दिसते इथे, फ्री टायर. तर आपण हायर व्हर्जन घेऊ शकतो गिटहबचा. मे बी त्याच्यासाठी कॉस्टिंग आहे, फ्री मध्ये नाही असणार ते. स्टार्ट फ्री ट्रायल फॉर 30 days म्हणतोय. मॉडरेशन, आता यामध्ये काय, ब्लॉक युजर, इंटरॅक्शन लिमिट्स, कोड रिव्ह्यू लिमिट्स. तरी हे सुद्धा सेटअप्स आपल्याला इथे करता येईल. एखाद्या युजरला ब्लॉक करून ठेवायचं आहे, इंस्टाग्राम युजर, ब्लॉक इट. बोलू नको माझ्याशी, बरोबर ना? रिपॉझिटरीज, कोड स्पेस. हा जो कोड स्पेस आहे हा ऍक्च्युली एक चांगला ऑप्शन असतो. तर तुमचा टास्क असा आहे की हे तुम्हाला कोड स्पेस वगैरे लर्न करायचं आहे. पॅकेजेस जर तुम्ही काही क्रिएट करून ठेवलेलं असणार आहे तर इथे तुम्हाला दिसेल डिलीट पॅकेजेस. कोपायलट पण आहे इथे. कोपायलट आपल्याला यूज करता येईल. मीन्स तुमच्या सोर्स कोड सोबत तुम्ही यू आर युझिंग अ AI कोपायलट. कळलं? तर आणखी इझी काम होईल. पण ते ऑर्गनायझेशन लेवलमध्ये असतं तेव्हा चांगलं काम करतं. आणखी इथे जे तुम्हाला सांगितलं आहे डेव्हलपर ऑप्शन सांगायचं आहे मला. डेव्हलपर सेटिंग्स इथे दिसतंय. डेव्हलपर सेटिंग. आता हे जेव्हा आपण काय करतो, तुम्ही गिट पुश पुल करून बघितलं झालं? हा, राईट. तर काय करतो आपण जेव्हा पुश करतो ना, तर पुश करताना आपल्याला त्याच ऑथेंटिकेशन द्यावं लागतं. ऑथेंटिकेशन एक आपला अकाउंट ID असतो, म्हणजेच तुमचा युजर ID असेल इथे, जसं इथे दिसतंय माझं सूरज बेले जे काय आहे, आणि पासवर्ड दाखवावा लागेल. बट पासवर्ड तो एक्सेप्ट करत नाही, तुम्हाला टोकन जनरेट करावी लागते. तर टोकन जनरेट करायची कुठून, इथून करावी लागेल. तर पर्सनल एक्सेस टोकन, टोकन क्लासिक, माझी एक अकाउंट टोकन इथे दिसतीये, पुश फ्रॉम रिमोट असं काहीतरी. ठीक आहे. यू कॅन जनरेट अ न्यू वन, जनरेट अ न्यू टोकन क्लासिक. बघा अगेन इथे ऑथेंटिकेट करायला सांगतो तो की तुम्हाला क्रिएट करायचे तर पुन्हा मला ऑथेंटिकेशन द्या. आता रेपॉझिटरी मध्ये तुम्ही काय करू शकले पाहिजे, नाव द्या तुमचं इथं टोकनचं, नोट करा, काहीतरी द्या, एक्सपायरेशन डेट नो एक्सपायरेशन ठेवा, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट तुम्हाला लिमिटेड ठेवायचं असेल तर लिमिटेड ठेवू शकता, 90 days पर्यंत. कस्टम पण ठेवू शकता, डिपेंड्स ऑन यू. आता त्या रेपॉझिटरीमध्ये काय करू शकलो पाहिजे आपण, तर हे इथे परमिशन्स आहेत. त्या टोकन थ्रू काय काय करता येईल. तर रेपोमध्ये स्टेटस बघता येईल, डेव्हलपमेंट, रेपो इन्व्हाइट, हे भरपूर साऱ्या गोष्टी आहे. वर्कफ्लो, डिलीट, पॅकेज, ऑटोमॅटिक. ते काम करायचं, सगळंच लावून द्यायचे. असं नाही होत, असं होत नाही. आपण IAM ऑलरेडी शिकलो आहे. एखाद्या युजरला पूर्ण परमिशन देतात का? नाही, ज्या गरजेचं आहे त्याच देतात. मिनिमम रिक्वायरमेंट, मिनिमम परमिशन्स. बट इथे आपणच होणार आहोत ना, इथे करू शकतो. ठीक आहे. ओके. तर ती टोकन आपल्यालाच यूज करायची आहे. फुल ऍक्सेस आपल्याला हवा आहे तर पूर्ण क्लिक करा, फुल ऍक्सेस मिळेल. आणि जनरेट टोकन. ती टोकन जनरेट झाल्यानंतर ऍज अ पासवर्ड तुम्ही त्याला यूज करू शकता.
टू पुश अँड पुल. पुल करायला तर नाही लागत पण पुश करायला लागतं. कारण तो पुश करायला कंटेंट जेव्हा तो गिटहब घेतोय एक्सेप्ट करतोय तर तेव्हा तो त्याला ऑथेंटिकेशन पाहिजे. पण जेव्हा तो कंटेंट देतोय त्याला ऑथेंटिकेशनची गरज नाही. ओके, आय होप एवढं समजलं आहे. गिटहब मधल्या पूर्ण इन्फॉर्मेशन समजलेले आहेत. फ्री म्हणते बाबा, ट्राय एंटरप्राइज फ्री. बघू, पण आपल्याला सध्या करायची गरज नाही. आय होप इथे पूर्ण गोष्टी समजल्या तुम्हाला. को पायलट सेटिंग इथून पण करता येईल. हा झाला माझा पब्लिक अपिअरन्स. ओके, अकाउंट बायो, सोशल अकाउंट लिंक्स. येस, इथे सोशल अकाउंट लिंक्स टाकू शकतात इंस्टाग्रामच्या सोडून. लिंक्डइन, नोकरी अशा काहीतरी. इंस्टाग्राम, फेसबुक टाकतात नाही. आपण लहान मुलं नाही आहो, आपण मॅच्युअर्ड वन आणि प्रोफेशनल वन्स. कंपनी असेल तुमची टाका नाव, काय प्रॉब्लेम नाही आहे. लोकेशन टाका, अपडेट करा. तुम्हाला डिलीट करायचं अकाउंट तर तुम्ही डिलीट करा, काय प्रॉब्लेम होणार नाही. अकाउंट सी डिलीट अकाउंट. ओके, अपीअरन्स, थीम्स वगैरे चेक करू शकता तुम्ही इथे. लाईट डार्क, ॲक्सेसिबिलिटी, काय कसं ॲक्सेस करायचं आहे ते तुम्ही इथून करू शकता. तुमच्या अँड्रॉइडमध्ये जे सिस्टम्स असतात ना त्यापैकी इथे ते असे थोडेफार आहेत, बट आपल्या ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये आहेत. ओके, नोटिफिकेशन सेट्स. तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवर नोटिफिकेशन पाहिजे ते इथे माझी ईमेल ॲड्रेस दिसतीये. तुम्ही इथे तुमचं काहीतरी सबस्क्रिप्शन, कस्टम राउटिंग वगैरे लावू शकता. डिफॉल्ट नोटिफिकेशन ईमेल हा सेट होईल. आणखी काही सबस्क्रिप्शन्स लावू शकता, सिस्टम्स. डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला करायचं काय. बिलिंग अँड लायसन्स इथे काय असेल, ओव्हरव्ह्यू, लिस्ट्री. माझं गिटहब फ्री आहे पर मंथ, तर मला काही अकाउंट लागणार, पैसा वगैरे लागत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन लेवलवर जाणार तर गिटहब एंटरप्राइज लेवलचं असतं, तेव्हा ते कॉस्टिंग लागते. युजेस मी कितीही यूज करू द्या, प्रॉब्लेम होणार नाही. बजेट, हा असा माझा बजेट आहे काहीतरी, ठीक आहे, यूज करायचा. बट काही इथे मला कॉस्टिंगच नाही आहे तर मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. लायसेन्सिंग, स्टार्ट युजिंग कोपायलट फ्री, अपग्रेड टू गिटहब प्रो करू शकतो. पण कम्पेअर बेस्ट प्लॅन्स, नॉट इन्क्लुडेड काहीतरी म्हणतोय असं. जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही कम्पेअर्स वेगळे वेगळे करू शकता. इथला मेन पोर्शन जो आहे ईमेल्स दिसते इथे. ऑनलाईन आवाज येतोय का माझा? येस. ओके, गुड. कुठे गेलं गिटहब? हिअर. ओके, सो ईमेल्स, पासवर्ड अँड ऑथेंटिकेशन. इथे पासवर्ड ऑथेंटिकेशन तुम्ही सेट करा. पास की, गुगल, ॲपल जे काही आहे, कनेक्ट गुगल, गुगल पण इथे कनेक्ट करू शकता. मॅनेजेस ईमेल्स, पासवर्ड्स, चेंज युअर पासवर्ड मला नाही करायचं आहे. SSH अँड GPG की हे एक परत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता जर तुम्हाला प्रत्येक वेळेस ते की यूज करायची नाही आहे तर डायरेक्ट SSH करायचं याचं. आपण गिट क्लोन केलाय राईट, तर गिट क्लोन न करता आपण डायरेक्ट याचा SSH घ्यायचा. कळलं का? काय करायचं मग, इथे SSH की ऍड करायची. कोणती की असणार इथे? id_RSA-pub.pub. कोणती की असणार? .pub. कुठे टाकणार इथे? कळलं का? आता इथे कन्सिडर करा की तुमचा एक रिमोट अकाउंट आहे, रिमोट सर्व्हर आहे आणि तुमचा लॅपटॉप आहे. लॅपटॉप मध्ये ऍक्सेस घ्यायचा आहे. काय करणार तुम्ही? लॅपटॉप मध्ये ऍक्सेस घ्यायचा आहे तुमच्या रिमोट मशीनसह. तुमची प्रोसेस आहे SSH
की पेअर वाली, तर काय प्रॉब्लेम, काय प्रोसेस यूज करणार तुम्ही? तर आपण जी प्रायव्हेट की डाउनलोड करून ठेवली आहे, तिला कॉपी करून इथे पेस्ट करायची आणि की जनरेट करायची. पब्लिक आणि प्रायव्हेट की तुमच्या लॅपटॉप मध्ये अवेलेबल आहे. पब्लिक की कुणाला द्यावी लागेल? सर्व्हरला द्यावी लागेल. सर्व्हर तीच मी इथे तुम्हाला इथे सांगतोय की इथे द्यायची. आणि जेव्हा तुम्ही एक्सेस करणार तर याला एक्सेस कसं करायचं रेपॉझिटरीला? तर रेपॉझिटरी मध्ये कोड Sir. मध्ये येतो. यस सर पब्लिक की आपण जी आहे ना ती क्लायंटला देतो ना, सर्व्हरला नाही देत. इथे क्लायंट कोण असणार? लॅपटॉप आणि तुमच्या गिटहब मध्ये क्लायंट कोण आहे? कोण? सर लॅपटॉप असेल, लॅपटॉप क्लायंट आहे. पब्लिक की असेल त्याच्याकडे. लॅपटॉपमध्ये प्रायव्हेट असेल सर आपल्या आणि गिटअपला प्रायव्हेट की डाउनलोड केलेली असेल सर आपण. SSH कीजेन वाला टॉपिक थोडा रिकॉल करा, त्यानंतर तुमची SSH चा कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. तर करायचं काय आता, SSH ची की आपण ऍड केली इथे, देन त्यानंतर कोड मध्ये जायचं. कोड मध्ये SSH ऑप्शन आहे आणि ही कॉपी करायची आणि कमांड असेल तुमची SSH आणि ही URL. SSH आणि दिस वन इज युअर URL. तर तुमचं हे झालं पाहिजे आणि तुम्ही आज करून बघितलं पाहिजे. SSH थ्रू तुम्हाला काय करायचं आहे, तुमची रेपॉझिटरी ऍक्सेस करायची आहे. करणार? आज ज्याला पण GitHub CLI बद्दल लर्न करायचं असेल तर GitHub CLI ऑप्शन अवेलेबल आहे इथे. GitHub वर CLI मध्ये CLI मोड मधून जर काम करून चेक करायचं असेल तर इथे तुम्ही करू शकता. बट मला नाही करायचं, ते अजून हेक्टिक मला व्हायचं नाहीये. लिनक्स CLI मध्ये इनफ आहे. आणखी भरपूर सारे टूल्स आहे आपल्याकडे जे कमांड लाईन बेस्ड आहे. ओके, आलं लक्षात? ह्या रेपॉझिटरीला तुम्ही जर ऍज अ झिप डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड झिप पण आहे. ओके. आणि गिटहब डेस्कटॉप असं काहीतरी पण आहे जे मी अजून एक्सप्लोर नाही केलंय, गरजच नाही पडली मला. बट इट्स अ इंटरेस्टिंग टॉपिक टू एक्सप्लोर. अंडरस्टूड? ओके. ये पोर्शन समझ लेते? क्या बात है, गिटहब के बारे में सब कुछ जान गए आप तो. अरे वाह, सगळंच बघितलं तुम्ही गिटहब बद्दल आणि ते बी खूप फास्ट. हा कन्सेप्ट समजला? ओके. तर हा एक मेन कन्सेप्ट होता. डेव्हलपर वाला एक मेन कन्सेप्ट आहे. इथे काही आर्काइव्ह सिक्युरिटी लॉग्स वगैरे आहेत जे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन देते आपल्या अकाउंटमध्ये काय काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे. ठीक आहे. तर हेच इन्फॉर्मेशन आता आपण फोक वगैरे केलंय तर इथे इन्फॉर्मेशन दिसतंय कोणत्या ॲड्रेसवरून कोणती लोकेशन कशी चेक केलं रे. पुणे महाराष्ट्र. अच्छा, माझ्या फोनचं हॉटस्पॉट चालू आहे तर तिथून तो लोकेशन कॅप्चर करतोय, असं काहीतरी आहे. डोंट नो त्याच्या मागे काय आहे. हां, हे ठीक आहे. मुंबई लोकेशन होती बरोबर. ओके, आलं लक्षात? तर हे काहीतरी ट्रॅकिंग सिस्टम आहे. आपला लॉग्स वगैरे तुम्ही चेक करू शकता. कोण कुठून काय काम करते, कोणी लपून बसणार नाही, हाईड राहणार नाही. तुम्ही सगळे एक्सपोज होता ऑर्गनायझेशन मध्ये. सो जेव्हा पण काही काम करताय तर थिंक प्रॉपरली, डू इट अंडर कंप्लायन्स. कंप्लायन्स काय असते? तुमची पॉलिसी आणि रूल्स अँड स्ट्रक्चर असतं तुमच्या ऑर्गनायझेशनचं. त्या अंडरमध्येच काम करायचं, बाहेर जायचं नाही. कळलं? ओके. तर गिटहब बद्दल आली इन्फॉर्मेशन पूर्ण. सगळे ऑप्शन समजले प्रॉपरली? काही प्रॉब्लेम, काही इश्यू? नो. तर सेम आता लेट्स स्विच टू गिटलॅब. आज याचं पण बघून घेऊ. ह्याला हे पण तुम्हाला लवकर समजून जाईल. मला गिटहब पेक्षा गिटलॅब आता जसं मी रेग्युलर यूज टू आहो तर थोडं इझी वाटतं आणि व्हिज्युअलायझेशन पण थोडे बेटर आहे. डिपेंड्स ऑन युअर ऑर्गनायझेशन. मला नाही विचारायचं. तुमची ऑर्गनायझेशन जे यूज करेल त्याच्यासोबत तुम्हाला जावं लागेल. तो गिटहब पण यूज करू शकतो, गिटलॅब पण यूज करू शकतो. डिफरन्स तो तुम्हाला काढायचा आहे. एक डिफरन्स मी सांगतो. एक ओपन सोर्स आहे आणि गिटहबला ॲक्वायर केलं आहे मायक्रोसॉफ्टने. ओके.
तर डिफरन्स काय आहे गिटहब आणि गिटलॅबमध्ये, तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर मी काही ते सांगतोय ते लक्ष घ्या. गिटहब बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. लेट्स डिस्कस अबाउट गिटलॅब. दिस इज नथिंग बट युअर डॅशबोर्ड. ओके, टुडेज हायलाइट काहीतरी करा म्हणताय, काहीच इथे नाही आहे. हा क्लिक झालं का? ओके. तर सिंपल इथे जे मी इकडे मला कुठेतरी आतमध्ये जायचं होतं, काय म्हटलं, कुठे गेलो होतो आपण, कुठेतरी इनसाइट्स मध्ये गेलो होतो है ना. इनसाइट्स मध्ये तेव्हा हे ऑप्शन दिसतात, बट इथे मला होम पेज मध्ये दिसायला येतात आहे. तर इथे इनसाइट वाला ऑप्शन म्हणजे तुमचा होम. सिंपल होम मध्ये तुम्हाला दिसून पडेल काय काय केलंय. तर ऍक्टिव्हिटीज पण इथे दिसून पडेल, बट तिथे मला कुठे जायचं आहे, लॉग्स मध्ये जायचं आहे. ओके. देन प्रोजेक्ट्स. इथे प्रोजेक्ट्स म्हणजेच रेपोजिटरी. नाव डिफरन्सेस हेच आहे की इथे आपल्याला प्रोजेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो आणि इकडे काय कन्सिडर केलं जातं, रेपोजिटरी. एक मिनिट.
hello, I'm back. Okay, sorry for the disturbance. हा काय बघत होतो आपण? GitLab प्रोजेक्ट्स. इकडे प्रोजेक्ट नाव आहे आणि इकडे काय नाव आहे? रेपॉझिटरीज नाव आहे. तर कन्फ्युजन ठेवायचं नाही की व्हॉट इज दिस प्रोजेक्ट. कळलं? कुणाला काही घाई आहे का आज? बघू आपण GitLab बद्दल इन्फॉर्मेशन उद्या बघू, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 9:30 झाले. आय नो भरपूर बोर होत असतात तुम्ही.